कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा ते खोटं म्हणजे आपण चांगल्यासाठीच करतोय ना, सो बरोबर आहे तुझं, पण तुम्ही अहिल्यादेवी किर्लोस्कर बद्दल बोलताय एवढं लक्षात ठेवा। तुमचं छोटं खोटं सुद्धा एका झटक्यात पकडू शकते ती। अहिल्याला फसवणं एवढं सोपं नाहीये प्रीतम। बाबा आपल्यासमोर दुसरा काही ऑप्शन नाही आहे ना, आणि मी केलंय सगळं प्लॅन। आईला खरंच काही नाही कळणार यातलं। हो, पण तरी मला टफ वाटतंय। अहिल्याच्या बाबतीत काहीही करताना आपल्याला काळजी घ्यायला हवी। तुम्ही काळजी नका करू, मी केलंय सगळं प्लॅन। हां, फक्त हे सगळं करताना ना आई घरात नसली पाहिजे। ती कुठेतरी बाहेर गेली ना तर हे सगळं नीट प्लॅन करता येईल आपल्याला। ठीक आहे, अहिल्या बाहेर कशी जाईल हे मी बघतो। थँक्यू। मग एकदा का आई घराबाहेर गेली ना की आपण घरातच सगळ्या इंटरव्ह्यूचं सेटअप करू। हां, म्हणजे एक मॉक शूट करूया। कुठले प्रश्न विचारायचे, काय विचारायचे, त्यावर आई काय उत्तर दे, हे सगळं आपण प्रॅक्टिस करूया। ओके? पण मग प्रीतम सर, याचा सराव करायला ते प्रश्न विचारणारा, मुलाखत घेणारा कुणीतरी पाहिजे का नाही? हां, त्याचं टेन्शन तू नको घेऊस। माझा एक मित्र आहे, तो चांगला ऍक्टर आहे, मी त्याला बोलवतो आज। त्यांनी ही सगळी कामं केलेली आहेत। मला तर हेच योग्य वाटतंय, आणि जरी काही प्रॉब्लेम झाला तर आपण सगळे आहोतच की सोबत। बरोबर आहे, पुढे तर जायलाच पाहिजे ना आपल्याला। हे बघा, तुम्हाला काही मदत लागली तरी ती करायला मी तयार आहे। तुम्ही फक्त आईला बाहेर। डन, ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच। चला कामाला लागूया, खूप काम आहेत आपल्याला। ते पहिलं प्रश्नांची लिस्ट काढूया। हां, म्हणजे ज्यांनी आई आणि दादा बोलायला लागतील। हो, येणार आहेत का नाही प्रीतम सर? आले। हाय, वेलकम। मी प्रीतम किर्लोस्कर। काय फालतू मॅनेजमेंट आहे तुमची? हां, आणि मला रिसीव्ह करायला कोणीच आलं नाही। हां, आणि व्हॅनिटी व्हॅन कुठे आहे? स्पॉट कुठे आहे तुमचा? हां, एक मिनिट, मॅनेजर कोण आहे तुमचा? मॅनेजर कोण आहे त्याला आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर बोलवा। ऐका ना, मी लक्ष घालतो। ओके, मी लक्ष घालतो। तुम्ही या ना आतमध्ये सेटल व्हा। या, जे काय असेल ते लवकर करून घ्या, मला वेळ नाही आहे। हो, आपण लगेच उरकूया। आज आपल्याला फक्त एक इंटरव्ह्यू करायचा आहे। ठीक आहे, मग ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा त्याला बोलवा समोर। माझ्याकडे वेळ नाही आहे। हो, बोलवूया, पण तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला कोणाचा इंटरव्ह्यू करायचा आहे। बाय द वे, आज फक्त डेमो आहे, ऍक्च्युअल इंटरव्ह्यू उद्या आहे। ऍक्च्युअल असेल ना तर डेमो, मला नाही फरक पडत। मला माझं पेमेंट द्या बस। हो, पेमेंटचं वगैरे होईल, पण तुम्हाला अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचा इंटरव्ह्यू करायचा आहे। पण तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? नाही, तसं नाही हो, पण ते पेमेंटचा इश्यू आहे? पेमेंटचंही नाही हो, अहिल्यादेवीचं कास्टिंग कोणी केलंय? एक मिनिट, शूट होणार आहे ना आज? नाही, शूटिंग होणार नसेल ना तरी मी माझं पेमेंट घेणार, आधीच सांगून ठेवतो तुम्हाला। मला तुमचं पेमेंट मिळेल का? एक मिनिट द्या, विचार करू द्या मला। ओके? हां, नाही, हा प्रीतम सर, अजिबात नाही। यो असला विचार सुद्धा डोक्यात आणू नका। नाही। अगं पण का पारू, दुसरा ऑप्शन नाही आहे आपल्याकडे। तू जेव्हा आईच्या गेटअप मध्ये आली होतीस तेव्हा सगळ्यांना खरं वाटलेलं, दामिनी काकूला पण पटलेलं, कळतंय का तुला? पण का करतोय? आई आणि दादा मधला दुरावा मिटावा म्हणून। तेच वाटत नाहीये का तुला तसं व्हावं? प्रीतम सर, आदित्य, हे क्लायंटचे डिटेल्स।
त्यानंतर याने मला आई म्हणून हाक मारायची नाही. मी तुला कधी माफ करेन असं मला वाटत नाही. आपलं आई मुलाचं नातं आज संपलं. आदित्य किती राजबिंडा दिसतोय ना. हा तू गिफ्ट दिलेला सूट आहे ना. बाकी सगळी उद्या इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण आदित्य काही तुझा शब्द मोडत नाही. आदित्य, जितका त्रास तुला होतोय ना त्याच्यापेक्षा खूप जास्त त्रास मला होतोय. फक्त एकदा येऊन खरं बोलला असतास तर सहज माफ केलं असतं मी तुला. बाबा, आई ऑफिसला गेलीये खरं, पण लवकर नाही ना येणार. काळजी करू नको, नाही येणार लवकर. मग ठीक आहे. अरे काय कुठे आहेत त्या अहिल्यादेवीची ऍक्टिंग करणाऱ्या? हा अरे बोलवा यार, आधीच वेळ होतोय मला. हो हो, 2च मिनिट द्या, त्या येतील. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.